ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। है अर्ज़ ये दीवाने की, जहाँ भोर सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है। तेरा हिमालय आकाश छूले, बहती रहे तेरी गंगा। ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले। माए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा। आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को झूमे तिरंगा। माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा। मनोज विद्यार्थ्यांकडून मानवंदना देत आहे डिजिटल ऑडिओचे सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत। अखंड शिस्त, संपूर्ण समर्पण आणि सर्वोच्च त्याग, अंतिम आशावाद, असामान्य कार्यकुशलता, प्रखर राष्ट्रनिष्ठा, अदम्य साहस, शहीद झालेल्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानासाठी आपल्या परीने आपण आज इथे सगळे एकत्र आलेलो आहे। सर्व शहीद संदीप गायकर यांच्या
त्यांना इथे त्यांनी आसनस्थ व्हायचंय. त्याचबरोबर आता कार्यक्रमाचे प्रमुख आमंत्रित असलेले रमेश डुमरे सर, श्री दीपकजी पायगुडे सर, सदानंद राऊत सर, कृष्णा ढोकळे सर, त्याचबरोबर आदरणीय उपस्थिती असलेले किरण कबाडी सर, पत्रकार मच्छिंद्र देशमुख सर, उमेश ब्राह्मणवाडा गावचे सरपंच संतोष भांगरे, उपसरपंच श्री सुभाष गायकर सर, पोलीस पाटील श्री शिवाजी हांडे या सर्वांनी वृक्षारोपणासाठी स्टेजच्या मागच्या बाजूला जायचंय. सर्व परिवाराला मी विनंती करते, वृक्षारोपणासाठी त्या बाजूला जायचंय. दीपक पायगुडे सर यांना मी विनंती करते, वृक्षारोपणासाठी त्यांनी त्या बाजूला जायचंय. मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी व्यासपीठाजवळ सरपंच श्री संतोष भांगाजी हंडे सर, श्री अक्षय आरोटे सर, सर्वांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावं. सर्वांचं व्यासपीठावर मी उपस्थित राहण्यासाठी विनंती करते. कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय हसे सर, आपणास विनंती आहे की आपणही या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी उपस्थित राहायचे. सन्माननीय मुख्याध्यापिका शेलार मॅडम, आपणही या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजनासाठी उपस्थित राहायचे. गावचे सरपंच, उपसरपंच, आपणालाही नम्र विनंती की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करून घ्यायचे. घडविले भारत मातेचे मंदिर, परितयांच्या शौर्यभूमीवर नाही चिरा नाही पंथी, तेथे कर माझे जुळती. इथे आलेले आहेत, सर्वांचं स्वागत. आणि उभं राहायचंय, पूर्णपणे शांतता, कोणताही गोंधळ न करता. आपण श्रद्धांजली तर दिली, त्याचबरोबर आपल्या इथे जे गायक आहेत मयूर सुकाळे, ते आपल्या गायनाने श्रद्धांजली व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी ए बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे, बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे, बसंती चोला रंग दे, रंग दे, रंग दे, बसंती चोला माए रंग दे.
दिन आज का बड़ा सुहाना, मौसम भी बड़ा सुनहरा, हम सर पे बांध के आए बलिदानों का ये सेहरा। बेताब हमारे दिल में एक मस्ती सी छाई है, ए देश अलविदा तुझको कहने की घड़ी आई है। महकेंगे तेरी फिजा में यूं बन के हवा का झोंका, किस्मत वालों को मिलता ऐसे मरने का मौका। निकली है बारात सजा है इनकलाब का डोला, मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे रंग दे बसंती चोला, माए रंग दे। शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात. सोहळ्यातून हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू जाणून घेण्यासाठी प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते हमहेना फाउंडेशनचे मार्गदर्शक कमांडो राम शिंदे सर यांना. ब्राह्मणवाडा गावच्या सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जमण्याचं प्रयोजन आणि हा शहीद संदीप पांडुरंग गायकर परिवारासाठी जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे याचा सर्वांना अवेअरनेस आहेच. अखंड शिस्त, समर्पण, सर्वोच्च त्याग, अंतिम आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा, अदम्य साहस म्हणजे भारतीय सैनिक. आणि या गावाचं खूप मोठं भाग्य आहे की असा सैनिक इथं जन्मला आणि त्यानं भारत मातेसाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. या गावाचं नाव आज पूर्ण देशामध्ये घेतलं जाते. माणूस मेला तर त्याची माती होते, पण जो मातीसाठी आपलं बलिदान देतो, देश सेवेसाठी अहोरात्र झटत असतो, तेव्हा मातीचं सोनं होतं. ज्या मातीला स्पर्श आहे देशभक्तीचा, सेवेचा, त्या शिवभूमीत, या भूमीत आज आपण बसलेलो आहोत. अवघा 35 वर्षांचा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता आपला परिवार बाजूला ठेवून देशकार्यासाठी हुतात्मा झाला. या कुटुंबाने देशासाठी आपल्या पुत्राची आहुती दिली. या मिशन सिंदूरमध्ये आपण पाहिलं की शत्रू राष्ट्राचा कसा बिमोड केला गेला आणि त्यानंतर ज्या वेळेला हे ऑपरेशन सिंदूर संपवलं असं घोषित केलं, त्याच्यानंतर रिवेंज घेण्यासाठी काही अशा मिलिटंट ऑर्गनायझेशन सक्रिय झाले आणि ते सक्रिय झालेले मिलिटंट ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचा पुन्हा बिमोड करण्यासाठी एक ऑपरेशन त्राशी हे राबवलं गेलं भारतीय सेनेकडून. नॉर्दर्न कमांडर त्याचे सर्वेसर्वा होते आणि ज्या वेळेला ह्या किश्तवाड एरियामध्ये ज्या वेळेला जैश ए मोहम्मदचे 6 मिलिटंट आलेत असं ज्या वेळेला समजलं गेलं, इंट आली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन त्राशीची घोषणा झाली. आणि ऑपरेशन त्राशीमध्ये आपला हा 15 मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान संदीप त्यावेळी पोस्टेड होता 17 राष्ट्रीय रायफल्समध्ये. राष्ट्रीय रायफल्सचं काय कार्य असतं या डीपमध्ये आपण जात नाही. तुमच्या आजूबाजूला बसलेले आमचे बुजुर्ग लोक आहेत, त्यांना तुम्ही नक्कीच विचारा राष्ट्रीय रायफल्स काय काम करतं. अनुभूतीवर ऑपरेशन त्राशी सक्रिय झालं आणि त्याच्यामध्ये आपला वीर संदीप
17 RR बटालियनमध्ये पोस्टेड असताना या ऑपरेशनचा भाग बनला आणि त्या 6 आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी यानं आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. आपल्या गावाचं खरंच भाग्य आहे की आपण आज इथं जमलोय त्या शहीदाला स्मरण्यासाठी आणि त्या शहीद परिवारासाठी. फक्त आपल्याला एकच ग्वाही द्यायची आहे या परिवाराला की आपण एक संदीप गमावलाय, पण आम्ही हजारो संदीप तुमच्या मागे उभे आहोत आणि नेहमी राहणार. थोडंसं फाउंडेशन विषयी बोलतो. हम है ना फाउंडेशन हे 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. देशसेवेत कार्य करणाऱ्या सैनिक तसेच भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीरांना सलामी देण्यासाठी, त्यांची दखल घेण्यासाठी एक सर्वसामान्य म्हणून आपले कर्तव्य, एक जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं व्रत घेतलेलं हे फाउंडेशन आहे. यामध्ये समाजाचं ऋण देताना, बांधिलकी जपताना त्या परिवाराला आपल्यात सामील करून घेणं, मेन स्ट्रीममध्ये आणणं, एक छोटासा कृतज्ञता निधी देऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहकार्य करावं, हे हम है ना फाउंडेशनचं ब्रीद आहे. आणि या फाउंडेशन मार्फत आज आपण शहीद संदीप पांडुरंग गायकर यांच्या परिवाराचा सन्मान करत आहोत. आज हा कृतज्ञता निधी देण्यामागचा उद्देश सामाजिक बांधिलकी, सैनिकांप्रती आदर आणि जागरूकता आहे. येणाऱ्या पिढीला दिला जाणारा वारसा आहे. कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे, माननीय महानुभाव विराजमान झालेले सर्व आमचे उपसरपंच ब्राह्मणवाडा असतील, शहीद परिवार पूर्ण पल्लवीताई असतील, शहीदचे पिता, वीर माता इथं बसलेले आहेत आणि वीर पुत्रही आहे. स्वरूप सर्वांना क्लिअर आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी आता स्वतः याने केलेल्या आहेत. आदरांजली झालेली आहे, वृक्षारोपण झालेलं आहे आणि या वृक्षाचं जतन करायचं आहे. मला वाटतं उपसरपंचांनी मला हे दिलं आहे की इथंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्मारक बांधण्याचं हे केलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या जवळच आपण ती झाडं लावलेली आहेत. त्या झाडाचं जतन करण्याचं शाळेतील प्रिन्सिपल मॅमनं आश्वासन दिलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी मला वाटतं प्रत्येक आमच्या व्हॅकेशन पिरियडमध्ये आम्ही येऊ आणि बाकी आमचे तुमच्या डावीकडे बसलेले हे जे आमचे बुजुर्ग लोक आहेत, ठीक आहे, म्हणजे ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन सद्भावना, अशा कितीतरी ऑपरेशन्समध्ये या लोकांनी सहभाग घेतलेला आहे. असे आमचे सगळे वीर जवान इथं बसलेले आहेत. आज अंगावरचा फक्त युनिफॉर्म काढलेला आहे, पण तळमळ तीच आहे आणि या तळमळीपोटी हा परिवार इथं आलेला आहे. तर स्टेजवर विराजमान झालेले माननीय दीपकजी पायगुडे साहेब, खूप मोठं कार्य आहे त्यांचं. त्यांनी स्वतः सैनिकांसाठी म्हणा किंवा सर्वसामान्यांसाठी सैनिक बनण्याची प्रेरणा कशी यावी याच्यासाठी एक सैनिक शाळाच काढली पुण्यामध्ये, फुलगाव येथे, आणि खरंच शाळा पाहण्यासारखी आहे. मी तर NDAच्या शाळेची प्रतिकृतीच समजतो सर. कधीही आपल्या बुजुर्ग लोकांनी नक्की यावं आणि शाळेला व्हिजिट करावी सर. खूप छान शाळा आहे, एकदम डिसिप्लिन्ड आहे आणि सरांना इथं बोलवण्याचं हेच एक उद्दिष्ट आहे की सरांनी खूप की जे येणाऱ्या दिवसांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. त्याच्यानंतर इथं उभे असलेले आमचे डॉक्टर राऊत साहेब सगळेजण ओळखतात. सेनेमध्ये या, सेनेमधनं ज्या वेळेला रिएम्प्लॉयमेंटची गरज लागेल त्यावेळेला नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. आम्हाला सर नक्कीच बोलतात की आम्हाला अशी डिसिप्लिन लोक पाहिजेत, आणि पण डिसिप्लिनसाठी हे डिसिप्लिन, डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन घेऊन या. नक्कीच तुमचा तिथं वेलकम असणार. हे हम है ना फाउंडेशन एक छोटंसं कार्य करत आहे, त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचा सहभाग आहे आणि एवढी संख्या पाहिल्यानंतर वाटतं की नक्कीच आम्ही जो वसा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही परिपूर्ण खरं उतरण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर रिव्ह्यूज येतील आणि आम्हाला छान वाटेल की कसं वाटलं, कसं काय झालं. तर या शहीद संदीप पांडुरंग गायकर या वीरासाठी आपण सगळे इथं जमलात. मी माझं प्रास्ताविक संपवतोय. आता पुढील कार्यक्रम आहे
मॅम सुरू करतील. सन्माननीय संस्थापक कमांडो राम शिंदे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून आत्ताच आपणासमोर कार्यक्रमाची संपूर्ण उद्देशिका या ठिकाणी मांडलेली आहे. दरम्यानच्या काळात किसान एकता संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि माजी सैनिक सुभेदार मेजर खामकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर एकता संघ महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ सल्लागार ऑनरेबल कॅप्टन भिकाजी भागवत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर मेजर भालचंद्र हसे अकोले तालुका हे सुद्धा या ठिकाणी साकार आहे. सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून आपण सत्कार करणार आहोत. मी शहीद संदीप पांडुरंग गायकर यांच्या परिवाराला आपण आता सन्मानित करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख असते या ठिकाणी वीर कुटुंबाचा सन्मान होतोय. शहीद संदीप पांडुरंग ब्राह्मणवाडा गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर आपणाला ही विनंती आहे की आपण पुढे यायचे आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वीर कुटुंबाचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचे. एक बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. जिस तिरंगे की हिफाजत वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता, तिरंगे से खूबसूरत मयूर सुकाळे सर प्लीज पुढे या. सन्मानपत्राचं वाचन करायचंय आपण. या प्लीज. सन्मानपत्र त्यांच्या कुटुंबाला आपण देत आहोत. आदरणीय शहीद संदीप पांडुरंग गायकर, 15 मराठा लाईट इन्फंट्री बटालियन भारतीय सेना. भारत मातेच्या सोनेरी मुकुटातील अलौकिक सौंदर्य असणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप देशवासियांना आपले प्राण गमवावे लागले आणि या देशात प्रचंड संतापाची लाट उसळली. भारत सरकारद्वारा यास चोख प्रत्युत्तर म्हणून दिनांक 7 मे ते 9 मे 2025 या कालावधीत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राचा पूर्ण बिमोड केला. या गौरवशाली इतिहासाचे आपण प्रत्यक्ष भाग होतात. या ऑपरेशन नंतर शत्रू राष्ट्राचे आतंकवादी काश्मीरमध्ये अनंतनाग, किश्तवाड या अतिसंवेदनशील भागात बदला घेण्याच्या आवेशात सक्रिय झाले. या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सेनेने ऑपरेशन त्राशीची घोषणा केली. यामध्ये 17व्या राष्ट्रीय रायफलने अनेक अतिरेकी यमसदनाला पाठवले. आपण याच RR बटालियनमध्ये या काळात सक्रिय होतात व या अतिरेक्यांना यमसदनाला पाठवण्यासाठी सज्ज होता. दिनांक 21 मे 2025च्या रात्री आपण आपल्या टीम समवेत अतिरेक्यांना टिपत होतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता 22 मेच्या पहाटे आपण एक शौर्याची गाथा लिहिलीत. शत्रूचा कर्दनकाळ बनलात आणि पराक्रमाची शर्थ केली आणि भारत मातेच्या रक्षणार्थ आपले सर्वोच्च बलिदान दिले. वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता, तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. या काव्यपंक्ती आपण खऱ्या करून दाखवत सह्याद्रीच्या या सूर्याने हौतात्म्य पत्करले. तेही मागे माता पिता, पत्नी, पाल्य कुणाचीच पर्वा न करता. तुमचे सर्वोच्च बलिदान तसेच शहीद अर्धांगिनी, वीर माता, पिता, पुत्र या सर्वांच्या असीम त्याग, समर्पण, धैर्य व देशनिष्ठेस हम हेना फाउंडेशनचा मानाचा मुजरा. शहीद परिवाराच्या अमेट दुःखात प्रत्येक पावलावर हम हेना फाउंडेशन सदैव सोबत आहे. आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी वीर शहीद परिवाराचा हम हेना फाउंडेशन सन्मान करीत आहे. धन्यवाद.
माझ्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत यासाठी अहोरात्र माझ्या देशाचे शूर सैनिक सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावत गस्त घालीत आहेत. प्रत्येक शूर सैनिकाच्या कर्तव्य दक्ष भूमिकेमुळे मी सुरक्षित, निर्भय, मुक्त जीवन जगत आहे. देशाच्या प्रत्येक शूर सैनिकाप्रती मी आदर तसेच जबाबदारीची भूमिका बजावणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. यासाठी मी सदैव दक्ष राहील. जय हिंद, जय भारत. त्यांचा सन्मान होईल. मी राम सरांना विनंती करते की त्यांनी सन्मानात 1989 ते 2008 हा सेवा काल आहे. चेक कर. वीस वर्ष युनिफॉर्म कोडमध्ये राहिलेले आमचे उकिरडे साहेब डिंगोरे गावचे आहेत. 16 वर्षाचा कार्यकाल युनिफॉर्म कोडमध्ये घालवला आहे. आता मी गावचे उपसर हे नक्की सर्च करा. RT रेजिमेंट मधनं सुभेदार भास्कर तळेकर सर. ही तीच बाय करे सर. इकडे सर. आता आपण सेवा काळ 21 वर्ष. बाय इकडे सर. संचालक म्हणून कार्यरत आहे. इकडे बघा. बाय इकडे समोर. बाय इकडे सर. श्रीयुत दीपक पायगुडे साहेबांना विनंती करतो, साहेबांनी यायचंय आणि आमच्या माजी सैनिकांचं थोडंसं कौतुक करायचंय. प्लीज बाय या इकडे सर. सर सरांचा आता सरांचा जो सत्कार होतोय सुभेदार मेजर कमल सिंग त्यांचाही सत्कार होतोय. बीस सर प्लीज आइए, उत्तराखंड के रहने वाले हैं सर. सर सर कैप्टन भिकाजी भागवत साहब, प्लीज आपने आना है. सर इकडे. आइए सर, प्लीज आइए. सूबेदार मेजर एक मतलब ऐसी रैंक होती है सेना के अंदर जो 24 वर्ष आर्मी ऑर्डिनन्स कोर मध्ये साहेबांचं योगदान आहे. खूप धन्यवाद. सर इकडे. वीर पत्नींच्या नावप्रकार. सर इकडे पहा. असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या या ठिकाणी संपन्न होतोय की लहानबाई कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर, रुंबोडी तालुका अकोला. कोंडाजी मालुपती मंगलताई शिवाजी चासकर येणेरे येथून आलेले आहेत. मला वाटतं सगळं आहे पण एक गोष्ट कमी, टाळ्या. जोरदार टाळ्या होऊन जावत साली देशासाठी शहीद झालेले आहेत. जोरदार टाळ्या मंगलताईंसाठी. यानंतर पुढील सन्मान होतोय श्रीमती लता रमेश आरोटे, त्यांनी लगेच पुढे यायचे. उदापूर येथून आलेल्या लंजूसपणा करायचं नाहीये. यानंतर पुष्पा मनोहर मुरादे रोहगडी येथून आलेल्या या वीरपत्नी आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत. पत्नी श्रीमती पुष्पा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मॅडम
श्रीमती पुष्पा मनोहर मोरादे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होऊन जाऊ द्यात. श्रीमती पुष्पा मनोहर मोरादे रोहकडी, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. श्रीमती प्रमिला पांडुरे हे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. त्यानंतर श्रीमती आशा भिकाजीचा ठिकाणी सन्मान करण्यासाठी खाली जायचे. वीरपत्नी रत्नाबाई, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. वीरपत्नी रत्नाबाई किसन जाधव यांच्यासाठी. यानंतर पुढील सन्मान कमांडो राम शिंदे सर. फोटोग्राफर्स प्लीज एक फोटो. प्रिन्सिपल मॅम मागचा फोटो येऊ द्या. मागचा फोटो. टाळ्या कमी नाही झाल्या पाहिजेत प्लीज. ऑनररी कॅप्टन ही रँक मध्ये प्लीज सर. पटकन या प्लीज. कार्य करतात तोडच नाही ज्याला. आणि पूर्ण महाराष्ट्राभरातनं सर्व सैनिक संघटित करून सरांनी शिवनेरी माजी सैनिक संघ एक स्थापन केलाय आणि इतकं भरभराटीचं कार्य करत आहेत. छान कार्य, अतुलनीय कार्य. त्या टाळ्या कमी नका होऊ देऊ. यानंतर आहेत सर हवालदार संभाजी दत्तात्रय वाळुंज, रिटायर्ड, आर्टिलरी मध्ये. पेटी ऑफिसर प्रवीण दशरथ शेळके. शेळके साहेब म्हणजे चालतं फिरतं एक नॉलेजचं भांडार सैनिकांसाठी. आणि सरांचं जे कार्य आहे शेवटी नौदलामधले आणि आता संघटक म्हणून शिवनेरी माजी सैनिक संघाचं कार्य पाहतात वाजे सर आणि पाटे सरांबरोबर. आणि आमच्या आप्पाही त्यांच्याबरोबर. कार्यकुशल व्यक्तिमत्व, कार्यकुशल लीडरशिप भेटलेली आहे. सचिन गायकर सर. सर डे 1 पासून इथं ह्या शाळेमध्ये हे सगळं जे नियोजन आहे हे सगळं नियोजन सर करतायत. आणि MLI मध्ये 17 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. यानंतर येतील सर महादेव गायकर सर. सर इकडे बघा. कबड्डी साहेब. यानंतर जोरदार टाळ्या श्रीमती यांचे पती 1999 साली आपल्या देशासाठी शहीद झालेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सुंदरताईंसाठी. यानंतर श्री मोहनराव भांगरे यांच्यासाठी. या समाजामध्येच त्याला राहावं लागतं, आपलं रोजचं दैनंदिन जीवन जगावं लागतं. आणि या समाजाची आस्था जपण्याचे मोठे काम जुन्नर तालुक्यात आणि आपल्या जन्मगाव ओतूर येथे त्यांनी केले आहे आणि करीतही आहेत. आज रमेश सर ही आपली सामाजिक जबाबदारी आणि पायगुडे सर. विजेता वेगळ्या गोष्टी करत नसतो तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतो याचा मूर्ती. आज हमेना फाउंडेशनच्या माणुसकीच्या साखळीमध्ये तुम्ही आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर जरा मुलं शांत करा ना. हसे सर लेट झालं. सन्मान हायस्कूल, त्या हायस्कूलच्या सन्माननीय प्राचार्य. ट्रॉफी द्या. थँक्यू. थँक्स फॉर कॉपी. सुभेदार महादू भाऊ प्लीज सिनियरिटी घेतोय. लढाईच्या काळामध्ये जे ब्रिज बांधले जातात हे असले इंजिनियर्स करतात आणि लढाईमध्ये आपल्याला सर्वोच्च व्हिक्टरी मिळते. थँक्यू. पॅन्थर्स ऑर्गनायझेशनचे इथले पुढचे सत्कार ते करतील. ग्रुप आहेत मिलिटरीमध्ये 75 क्रॉस केलेली आहे सरांनी. आणि पोलीस पाटील श्री तसेच नायक मार्तंड साहेब घोलप.
आमचे सर्विंग सिद्धेश बोराडे शाळेचं आणि सगळं ऑर्गनाईज करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य आहे सरांचं. खूप छान. आता इथून पुढचे जे सत्कार साठी स्टेजकडे यायचे. माजी उपसरपंच भारत आरोटे यांचा सन्मान या ठिकाणी. त्यानंतर सन्माननीय संचालक सचिन आरोटे या ठिकाणी होतोय. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या संपन्न यांच्याकडे सुपूर्द करते. सर समोर आणि हा एकत्रित सत्कार या बॉर्डरलेस पॅन्थर्स ग्रुपला आपण व्यक्तिमत्वाचा सत्कार आहे. मी पुनश्च आभार मानतो आमच्या माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्रीमान वाजगे साहेब, श्री संघटक श्रीमान शेळके त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होतोय. आदरणीय राम शिंदे सरांना विनंती आहे की कृपया आमचा या सत्काराचा आपण स्वीकार करावा. टाळ्या वाजवा एकदा. अतिशय प्रेरणादायी अशा स्वरूपाचं कार्य लावे अशी त्यांना विनंती करते. तुम्ही कंटाळले जाताना, बरोबर आहे ना. इथली जी माती आहे त्यांच्या पायाच्या स्पर्शाने पावन झालेली आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यातनं पण अजून जे मुलं शिकतायत ते पण पुढे जाऊन सैनिक होतील आणि जे राहिलेलं काम अजून आपलं अपूर्ण आहे, कारण काश्मीरचा अर्धा भाग अजून पण तिकडे आहे. थोड्या दिवसात तो आपल्याला परत घ्यायचा आहे ना. यांनी खूप काम केलं आपल्यासाठी. तर तुमच्या जस्ट माहितीसाठी सांगतो, आपल्याकडे इथे जे कारगिलचे हिरो असतील बऱ्यापैकी, ते कारगिलची टेकडी एक अशी वर आणि ते वरती सैनिक होते पाकिस्तानचे. खालनं अंगावर अख्खी उघडी बोडकी टेकडी होती. सैनिकांना माहीत होतं की इथे जाऊन आपल्याला गोळ्या खायच्यात म्हणून आणि त्या चुकवायच्या त्यांचं काम होतं. बरेच सगळे आपले तिथे गेले तिथे आणि तिथे गेलं ना अजूनही त्यांचा आत्मा आपल्याला अगदी इलेक्ट्रिसिटी असल्यासारखा चार्ज करतो. पण आपल्या संदीप सरांचं एक त्यांच्यासाठी एक अडचणीचं काम असं होतं की हा जो किस्तवारचा भाग आहे ना तो एकदम जंगलसारखा आहे. त्यामुळे तिथे सगळ्या बाजूनी त्यांना त्यांचे शत्रू असतात आणि फक्त त्या परिस्थितीत लढणारी जी माणसं आहेत त्यांच्याकडे सिंहाची छाती असते आणि आपल्या सह्याद्रीतनं अशी छाती येते. म्हणून ती छाती तुमच्याकडे असेल. तुम्ही पण एक तुमच्यातले 10% जरी गेले ना तरी आपल्यासाठी खूप मोठं. आणि कुणी सैनिक म्हणून जाण्याच्या ऐवजी मी तुम्हाला सांगतो कमिशन घेऊन जायची तयारी करा. आता शिक्षणाची खूप सारी प्रगती झाली आणि दीपाली ताई आता इथे नाहीत, पण ज्या वेळेला इथे कार्यक्रम चालला होता त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला सलाम दिला इथे त्यांच्या शहीद पतीला, त्यावेळेला सगळ्यांचे डोळे भरून आले होते. अजूनही ते बघितलं त्यांचा मुलगा खांद्यावर घेतलेला आणि त्यांच्या आई सुरुवातीपासून रडतायत, त्या खूप रडलेल्या आहेत खरं तर. पण आई तुम्ही रडू नका, तुम्ही आमच्यासाठी एक सगळ्यात स्ट्रॉंग आणि सिंहासारखा मुलगा दिलाय. आम्ही तुमच्या मागे आहोत, कधीही मदत लागली तरी आम्हाला सांगा. बस एवढं बोलतो. तुम्ही कंटाळलेत आणि तुम्ही जी इतक्या वेळ बसायची तुमची मानसिकता आहे त्याच्यासाठी माझा सलाम. धन्यवाद. आज मला या वीर मातेच्या शेजारी बसायला संधी दिली तर आम्ही काय असतो तर या वीर परिवाराकडे बघून आपल्याला दिसला पाहिजे. मगासपासून या मातेच्या शेजारी मी बसलोय. काय विचार करत असेल, केव्हापासून रडत असेल, केव्हापासून तिचं अंग थरथरत असेल. मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करतो. मी जास्त वेळ बोलणार नाही, पण ह्या वीर मातेच्या परिवाराला त्यांचा जो मुलगा अजरामर नाव केलं. गायकर परिवारामध्ये आजपर्यंत पुतळा कुणाचा होणार आहे का, झालाय का, एवढं नाव मोठं कुणाचं झालं का. तर जे अजरामर नाव केलं गायकर संदीपने, त्याचे वडील, ही ताई, मगाशी सासू रडत होती तर सुनेने विचारलं आई जरा पाण्याची बाटली घ्या, तर माझ्या अंगावर काटाच आला. सोपं नाहीये हे, सोपं नाहीये. हा महिने फाउंडेशन आहे, पण आपण सगळ्यांनी म्हणलं पाहिजे मै होना.
मी कमांडो राम शिंदे सरांना विनंती करेन सर, त्या मुलासाठी आमच्या शाळेमध्ये जर तुम्ही आणला त्याला, तर आम्ही त्या मुलाचं सगळं नक्की शिक्षणासाठी जेवढं शक्य आहे तेवढं नक्की करू. मी इथं बसलेल्या सगळ्या मुलांना, बाळांनो इथं ही आपली आजी दिसती का रे? इथल्या सगळ्यांनाच वडील आजोबा दिसत आहेत का? संदीपची मिसेस कुठे गेली ताई? इकडे आहे, बहीण आहे. नाही संदीप नाही, बहीण आता आहे, ते मिसेस होती ना मागे मुलं. तर संदीपची पत्नी, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी. देशभक्त हा शब्द आपण शाळांमध्ये कधी विसरलोय किंवा ऐकतो का कधी? तर मी माझ्या देशासाठी काय करतो, मी माझ्या समाजासाठी काय करतो. आज तुम्हाला आम्हाला विचार करायची आणि काहीतरी करायची वेळ आली. नुसतं आपण कार्यक्रमाला आलोय नाहीये, तर या माझ्या भगिनीसाठी, या माझ्या आईसाठी, या माझ्या बांधवांसाठी, या माझ्या वीर परिवारासाठी मला काय करता येईल? मी जन्माला आलोय, माझं बालपण गेलंय, माझं तरुणपण गेलंय, माझं म्हातारपण गेलंय, जन्म आहे, मृत्यू आहे, मी जाणार आहे. पण मी की सांगा, आणि देवाच्या दयेने आम्हाला भरपूर दिलेलं आहे. तर नुसतं बोलून नाही, तर परमेश्वराने ते आमच्याकडनं करून घ्यावं. आज मला राम शिंदे सरांनी बोलवलं, मी धन्यवाद देतो. आणि ही संधी मला मिळाली आहे की आज या सत्काराचा नाही, हा कार्यक्रम टाळा वाजवायचा नाहीये, हा कार्यक्रम पाठबळ द्यायचा आहे, हा कार्यक्रम आधार द्यायचा आहे. हा कार्यक्रम त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, माझ्या त्या ताईला वाटलं पाहिजे की माझ्या पतीने अजरामर काम केलंय. हे आई पुत्राबद्दल मला अभिमान आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पायगुडे सरांचं भाषण ऐकलं आणि एकदम निशब्द झालो. त्यांनी एकदम पिन ड्रॉप सायलेन्स केलं, असं त्यांनी 2 मिनिटाचं वक्तव्य होतं, पण ते विचार करायला लावणार होतं. आज कमांडो राम शिंदे आणि 100% मुलं देशभक्तीने प्रेरित होतील आणि सैन्यात जायच्या त्यांच्या कुठेतरी विचार निर्माण होईल ना. किती लोक जाऊ इच्छितात सैन्यामध्ये? ऐकलंय का सगळ्यांनी? व्हेरी गुड. त्यासाठी तुम्हाला खूप प्रिपेअर व्हावं लागेल. आणि मी शहीद परिवाराला नमन करतो. शहीद संदीप पांडुरंग गायकर यांना श्रद्धांजली वाहतो. आपल्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. आणि हा महिना फाउंडेशनला माझी विनंती आहे की आमचा काही खारी वाटा लागला, तुम्ही कधीही मला फोन करा राम शिंदे सर, आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तयार आहोत. मला इथे बोलवलं आणि संधी दिली. आपलं मनोगत व्यक्त करतील. बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शहीद संदीप पांडुरंग गायकर यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी रथी महारथी या ठिकाणी तिचा सोहळा व्हावा अशा प्रकारचा आशासाठी आपण देव आणि देश आणि धर्मासाठी कुठल्याही परिस्थितीत मागे हटता कामा नये. सैनिकांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर देहाकडून देवाकडे जाताना मानवी जीवनामध्ये देश लागतो आणि त्या देशासाठी सैनिक आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी सुद्धा कायम तयार असतो. अशा पद्धतीने एक सैनिकांच्या प्रती सामान्य माणसांमध्ये एक आदरभाव असायला पाहिजे. आपण या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सर्वच सैनिकांना मृत्यू होता अशातला प्रकार नाहीये. अगदी व्यक्तिगत माझ्या बाबतीत सांगायचं ठरलं तर मी 1965 ते 1980 सर्व्हिस केली आणि 45 वर्ष झाले मी पेन्शनर आहे. आणि धावा काढायचं काम अजूनही चालूच आहे. मला सांगायचं तात्पर्य असं की या जीवनाचा सोहळा सुद्धा होऊ शकतो.
असं काही नाही काय डिफेन्समध्ये गेलं मृत्यू तर या ठिकाणी सिव्हिलमध्ये बी आपल्याला येऊ शकतो ना. घात अपघात अनेक प्रकारे मृत्यू येतो, पण मी सांगितलं त्याप्रमाणे मृत्यूचा जर 16 व्हावा असं जर वाटत असेल तर आपण सैन्यामध्ये जाण्यासाठी या तरुण पिढीला तर मी आवाहन करेन की आपण सैन्यामध्ये जाण्यासाठी तयार असा. सैन्यामध्ये जा आणि एक वेगळं आगळं आयुष्य आपण जगू शकतो. यासाठी सैन्यामध्ये आपण जावं अशा प्रकारची विनंती करेन. आज या ऑफिसाच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी आणि वीर नारींसाठी अनेक प्रकारे ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या योजना त्या पोहोचवण्याचं काम या ऑफिसमधून होत असतं. आपल्याला आपल्यास विनंती राहील की आपण नारायणगावच्या ऑफिसमध्ये थोडासा संपर्क साधून त्याच्यामध्ये संपर्क साधून असाल. मला एक गोष्ट ह्या ठिकाणी विशेष सांगावीशी वाटते की आपण सर्वजण मृत्यू लोकांमध्ये आहोत. मृत्यू अटळ आहे, सर्वांसाठी अटळ आहे. मृत्यूचे अनेक प्रकार आहेत. घात, अपघात, आत्मघात, आधी व्याधी आणि वृद्धपकाळाने मृत्यू होतो. पण मृत्यू असा सह्याद्री विद्यालयाच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं गेलं. मी सर्व या प्राध्यापक अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरि ओम तत्सत. आपण थोडा काही विशेष कार्यक्रमानिमित्त आपलं योगदान दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आदरणीय व्यासपीठ, माननीय प्रतिष्ठानचे सन्माननीय पदाधिकारी, उच्च माध्यमिक आणि विद्यालय ब्राह्मणवाडाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षक, इतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, माजी सैनिक बंधू भगिनींनो, ब्राह्मणवाडा गावचे सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस पाटील, ग्रामस्थ व उपस्थित देशप्रेमी बंधू आणि भगिनींनो, मातांनो, आज आपण या महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला साक्षी ठेवणाऱ्या या सह्याद्रीच्या खोऱ्यातील अगस्ती ऋषींच्या स्पर्शाने पावन झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या तेजस्वी विचाराने प्रेरित झालेले, साईबाबांच्या करुणेचा स्पर्श लावलेल्या आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने भारावलेल्या या पवित्र भूमीवर एकत्र आलेलो आहोत. आणि तो योगी ही अशाच प्रकारचा पराक्रमी वीराने आपल्या मातीतल्या या सह्याद्रीच्या खोऱ्यातील वीरपुत्राने काश्मीर सारख्या आतंकवादी एरियामध्ये किस्तवाड सेक्टरमध्ये केलेला आहे. आणि त्या पुत्राच्या कुटुंबियांचं सांत्वन, त्यांना एक प्रकारची आपण एकटे नसून सर्व आम्ही तुमच्या साथ बरोबर आहोत अशा प्रकारची ग्वाही देण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि त्याचा या वीर पुत्राचं मरण, आताच माझ्या एका सहकारी माजी सैनिकांनी सांगितलं की मरण कोणत्याही वेळी कसंही येऊ शकतं, परंतु अशा प्रकारचं मरण येणं याच्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. त्याच्यासाठी फार मोठा मातेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तरी मित्रांनो, याच प्रकारे आमची सुद्धा एक अकोले तालुका माजी सैनिक संघटना आहे. आणि याच जसे हम है ना या प्रतिष्ठानने आज या वीरपुत्राच्या पाठीमागे आपण सर्व आहोत हे दाखवून दिलं. त्याच प्रकारे ज्या दिवशी हा दुःखद पण अभिमान वाटणारा संदेश आम्हाला मिळाला आणि तेव्हापासून आम्ही या गावच्या संपर्कात आलो. आणि त्या संपर्कात येऊन गावच्या सर्व ग्रामस्थांनी, सरपंचांनी, पोलीस पाटलांनी अतिशय सहकार्य करून आणि आम्ही एक मोठा आनंद उत्सव 22 मे 2025 रोजी आमचे शहीद झालेले वीर जवान संदीप गायकर यांच्यासाठी केला मित्रांनो. आणि ही एक प्रेरणा आहे आणि आपल्या समोर बसलेल्या या भावी पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या मनामध्ये एक देशाविषयी अभिमान व्हावा अशा प्रकारचं कार्य ही हम है ना संघटना प्रतिष्ठान करत आहे. आणि त्यांनी आमच्याशी जोडल्याबद्दल, अशा संघटना स्थापन केल्यानंतर अशा प्रकारचे अतिशय
चांगल्या प्रकारच्या प्रतिष्ठान आणि आपण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्या भारत देशामध्ये पायगुडे सर असतील, डॉक्टर असतील, अशा अनेक वीरांमुळेच आपली ही भारतभूमी पवित्र आणि सुरक्षित वाटतं. आणि निश्चितच या शिवनेरी संघटना असेल, माजी सैनिक अकोले असेल, संगमनेर सैनिक संघटना असेल, महाराष्ट्रातील तसेच तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनी एकत्र यावं आणि हे शुभ कार्य सैनिकांना देश सेवेनंतर समाजामध्ये प्रतिष्ठा स्थापन व्हावी, सरकारी दरबारी त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि प्रत्येकानं सैनिकाला मान सन्मान मिळावा, हाच उद्देश आमच्या या सैनिक संघटनेचा आहे. एवढं बोलून मी जास्त वेळ न घेता माझ्या वाणीला विराम देतो आणि माझ्या पाठीमागे मी शहीद वीर जवान संदीप गायकर, संदीप वीर जवान संदीप गायकर, संदीप वीर जवान संदीप गायकर, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. त्यांच्या कुटुंबियाला थोडासा आधार देण्यासाठी आपण तर काही सगळं करू शकत नाही, परंतु सकाळपासून मी पाहतोय इथं आल्यापासून त्यांच्या आई वडिलांकडे बघितलं, त्यांच्या छोट्या बाळाकडे बघितलं आणि एक वेगळी भावनाच मनात निर्माण झाली, आपल्या सगळ्यांच्याच मनात ती आहे. त्यांच्या आई वडिलांनी काहीतरी स्वप्न बघितलं असेल, तुमच्यासारखा लहान असताना तो शाळेत जात असेल, तो भविष्यात जाऊन काय करेल आणि देशासाठी त्याग करत असताना त्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आणि त्याच्यानंतरची त्यांची परिस्थिती ही किती भयानक असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही आपल्याला. आणि त्या निमित्तानं आपण त्यांना धीर देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. मला तर काय बोलायचं, आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही. मला संदीपच्या बरोबर त्याच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे एक जवान आला होता, शिंदे साहेब, भोईर नावाचा आपल्या भीमाशंकर मधला जवान होता. त्याच्या आईला नाक चावला होता आणि ती व्हेंटिलेटर सिरियस होती आणि तो माझ्या पुढे आला आणि ते पत्र घेऊन आला, तुमचं मिलिटरीचं वॉरंट, आणि दाखवलं की त्याने मला लगेच जॉईन व्हायला सांगितलंय. मी त्याला म्हटलं, जाणारी माणसं हे मला सुद्धा त्यावेळी असं मी थरथर कापला होता माझा हात आणि चेहरा, कसं काय म्हणायचं त्याला जाऊ नको, परंतु मी सणाचा विचार न करता त्याला सांगितलं तू जा, तुझ्या आईची मी काळजी घेतो. तर अशी ध्येयवादी असणारी तरुण मंडळी आपल्या देशात खूप कमी आहेत. त्याच्यापैकीच एक संदीप आहे आणि त्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केलेला आहे. मुलांनी तर त्याच्यापासून आपण सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे, आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे, लहान मुलांनीच का मोठ्या माणसांनी सुद्धा घेतली पाहिजे. ज्या ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या त्या क्षेत्रात आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी चांगलं करता आलं तर त्याच्यातून निश्चित सगळ्यांचाच आणि देशाचा सुद्धा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मगाशी पायगुडे साहेबांनी सांगितलं की आपण सगळे त्यांच्याबरोबर आहोत आणि मी सुद्धा सांगतो की मी सगळे जवान आहेत, संदीपच्याच काय, आपले आता शिवनेरीचे सुद्धा एवढे लोक माजी सैनिक आहेत, काही कार्यरत आहेत, अकोल्यातले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही पण मला सांगा. मला माहिती आहे की वैद्यकीय सेवा सगळ्या शासनाच्या माध्यमातून मिळतात, परंतु स्थानिक पातळीवर जे काही लागतंय ते आम्ही सगळे मोफत द्यायला तयार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियाला. तुम्ही कधीही सांगा, आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी, सैनिकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा असली तर निश्चितपणे आम्ही दोघंही पती पत्नी 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर राहू. मी या निमित्तानं त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या पतीला, पत्नीला नमन करतो आणि जास्त काही वेळ बोलणार नाही. आमचेच नाही आहेत राम शिंदे, त्यांचा माझा परिचय झाल्यापासून मी त्यांची सगळी धडपड पाहतोय आणि अतिशय चांगलं काम त्यांनी या निमित्तानं हमायना फाउंडेशनच्या वतीनं आपल्या परिसरात सुरुवात केलेली आहे. आपण सगळे त्यांच्याबरोबर निश्चितपणे भविष्यात सुद्धा राहू. कधीही तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे संचालक मंडळी आणि इतर जे मंडळी आहेत ते सगळ्यांनी मिळून एकत्र आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं काम करत राहू, एवढंच या निमित्तानं बोलतो. पुन्हा एकदा मी त्याच्या आई वडिलांना नमस्कार करतो आणि सर्वांचं आभार मानून मी थांबतो. धन्यवाद. इन्व्हिटेशन देण्यासाठी दत्ताभाऊ माझे सारथी बनून माझी गाडी चालवत होते दिवसभर, तेही इथं आलेले आहेत. तसेच आमचे मित्र दगडूशेठ गायकर जे सायंटिस्ट आहेत एशियन पेंट्स मध्ये, आता रिटायर्ड आहेत आणि या गावचे सुपुत्र आहेत. सर उभे राहिलेले, टाळ्या मारा सरांसाठी.
आणि श्रीयुत संदीप साहेब शिंगोटे साहेब नव्हे तर आत्ताच शिंदे सरांनी सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्या संदीपचा अंत्यविधी एक चांगल्या प्रकारे आणि एक महायात्रा काढून गावात संबंधित गावामध्ये महायात्रा काढून या ठिकाणी झालेला आहे, त्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. सर्वात प्रथम हा जो कृतज्ञता सोहळा ज्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे ते हम हे फाउंडेशन, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण व्यवस्थापन समिती, जी सर्वप्रथम ह्या हम हे फाउंडेशनच्या सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, सर्व व्यवस्थापनाचं मी गावच्या वतीने, आमच्या सह्याद्री विद्यालय शाळेच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. खऱ्या अर्थाने हा आपण सोहळा घेतलेला आहे तो आमचा वीर जवान संदीप गायकरची जी घटना 22 मे रोजी घडली. सर्वप्रथम मला वाटतं त्यांचे तिथं जे मेजर साहेब असतील त्यांनी मला ह्या घटनेची माहिती दिली आणि योगायोगाने मी अकोल्यात होतो आणि अकोल्यात असल्या कारणाने कुटुंबियांना लगेच सांगण्याचं मला त्यांनी सांगितलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी प्रशासनाला पहिलं लोकल प्रशासनाला सांगितलं, तहसीलदार असतील, PI असतील, संपूर्ण विभागाला ही माहिती सांगितली. परंतु आम्हाला एकदम धक्काच बसला. कार्यक्रम आगळा वेगळा होता, खऱ्या अर्थाने एक दुःखाचा क्षण देखील होता, परंतु त्यात आनंद देखील होता. आणि त्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे एकदम राष्ट्रीय पातळीवरचं नियोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं ते ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच तसे आहुती दिलेली होती आणि ती आहुती आमच्यासाठी एक सन्मानाची बाब देखील होती. परंतु दुःखही तितकंच होतं, कारण ह्या संदीपच्या पत्नी दीपा आहे, तिने आपला पती, आईवडील आहेत, त्यांनी आपला पुत्र आणि छोटासा 1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी आपला पिता या ठिकाणी त्यांच्याकडून निघून गेलेला होता. आणि म्हणून अतिशय दुःखद तसंच एक अभिमानाची बाब देखील होती. परंतु साहेब, आम्ही सांगतो, ज्यावेळेस आम्हाला ही घटना समजली, ज्यावेळेस या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावामध्ये हा कार्यक्रम अंत्यविधीचा करायचा ठरलं, त्यावेळेस आम्ही सांगितलं प्रशासनाला, नगरवरून अधिकारी आलते, आपल्या संघटनेचे सेना संघटनेचे सर्व पदाधिकारी आलते. मी त्यांना सांगितलं, साहेब, सरकार म्हणून आपण कार्यक्रम करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी आलेले आहेत, परंतु माझं या गावचा आद्य नागरिक असल्यामुळं माझं एक सुदैव आहे की असा कार्यक्रम करण्याचा योग माझ्या हातून होतोय. म्हणून आपण एकही रुपया खर्च न करता जे काही आम्हाला करता येईल ते आमचे ग्रामस्थ आणि आमची ग्रामपंचायत या ठिकाणी करण, आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला होता. आणि विविध क्षेत्रातून ज्या मदती आल्या, आमचं जे काम होतं, मग त्या प्रत्येक कामामध्ये मग ते मुख्यमंत्र्यांपासून मदतीचं काम असन किंवा विभागातून मदतीचं काम असन किंवा प्रशासकीय बाबीमध्ये काही पेपरवर्कचं काम असन, हे सर्व पेपरवर्कचं काम मी माझ्या सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून, आपण इतकं चांगलं कार्य करत आहात, खरोखर आपलं कार्य इतकं मोलाचं आहे. खऱ्या अर्थाने आपण देशामध्ये सगळंच सर्व्हिस करतो, देशाचा सर्व लाभ घेतो. आपल्याला आपण पाहतो की आपल्या देशाप्रती देखील आपलं काही योगदान असणं फार महत्वाचं असतं. की आपले जुन्नर असन, पुणा जिल्हा असन, नगर जिल्हा असन, आमच्या अकोले तालुक्यातील संघटना आहेत, या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हे हम हे ना फाउंडेशन स्थापन केलं. आणि खऱ्या अर्थाने या देशाचं, या समाजाचं उत्तरदायित्व म्हणून आपल्या समाजामधील आपल्यातीलच काही बांधव जर देशासाठी लढत असताना जर वीरमरण त्यांना आलेलं असेल, तर त्या माध्यमातून अशा सैनिकांना मदत करण्याचं काम, मोलाचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण करत आहात. खरोखर आपल्या या कार्याला माझ्याकडून, आमच्या ग्रामपंचायतकडून नमन आहे. आणि अशाच पद्धतीचं कार्य आपणाकडून भावी येणाऱ्या काळात होईल, यात मला काही शंका नाही. आणि मी तसेच आपल्या संदीपचा जो परिवार आहे, त्याची पत्नी आहे, आईवडील आहे, माता आहे, या सर्वांना आश्वासित करू इच्छितो की ग्रामपंचायतच्या माध्यमातून, आपल्या गावच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि राहू देखील, हे मी आपणाला आश्वासित करतो. आपणाला कोणत्याही अडचणी आल्या तर आपला पुत्र समजून, आपला भाऊ समजून मला या ठिकाणी आपण सांगाव्यात, त्या पूर्ण अडचणी सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. आणि एवढा आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद. बिखरा बीवी का संसार, पिता की लाठी टूटी, देश में है दर्द अपार, भारत माँ के पूत तुझे माता की,
भारत माता की, भारत माता की. आजच्या या पवित्र कृतज्ञता समारंभ ज्यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे असे हम है ना या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आमचे सन्मित्र व सध्या PSO to PM येथे कार्यरत असणारे कमांडो मेजर राम शिंदे सर, या संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच आजच्या या समारंभासाठी उपस्थित श्री रमेशजी डुमरे सर, दीपकजी पायगुडे सर, डॉक्टर सदानंद राऊत सर, डॉक्टर किरण कुमार कवाडी सर, माननीय मच्छिंद्र देशमुख सर, श्री रमेश खरमाळे सर, तसेच जुन्नर तालुका आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, अकोले तालुका आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, ब्राह्मणवाडा गावचे सरपंच, उपसरपंच, समस्त ग्रामस्थ, तसेच उपस्थित सर्व मान्यवर. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आपण आपला आमूलाग्र वेळ काढून आलात त्याबद्दल मी सुभेदार अजित आरोटे, आपल्या गावचे भूषण, वीर जवान, शहीद सुपुत्र संदीपजी गायकर, तसेच त्यांच्या वीर पत्नी दीपाली गायकर, वीर माता पिता, वीर पुत्र या सर्वांतर्फे आपले खूप खूप आभार मानतो. संदीपच्या जाण्याने या गायकर परिवारावर जे दुःख कोसळले आहे किंवा या परिवाराची जी हानी झाली आहे ती हानी तर निश्चितच भरू शकत नाही, परंतु संदीपने हा जो परिवार एकत्र केलेला आहे या परिवाराचे हे जे प्रेम, ही आपुलकी, हा स्नेह, हाच आम्हा गायकर परिवाराला आमच्या दुःखातून सावरण्याचे बळ देत आहे. आपले हे प्रेम, आपली ही आपुलकी आम्हाप्रती अशीच ठेवा, अशीच मी गायकर परिवारातर्फे आपणास विनंती करतो व मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व सदस्य आज इथे उपस्थित आहेत आणि एक स्टेट लिमिटेड च्या ज्या मॅम आहेत शोभा टिकेकर मॅम यांनी दिलेलं होतं. त्यानंतर ज्या ट्रॉफी आपल्याला दिसत आहेत, ट्रॉफी आणि जो मुलांना मिळणारा खाऊ आहे त्याचं सौजन्य मिळालं ऋषी तुल्य योगा परिवार यांच्याकडून. त्यानंतर बॅच ज्या आपल्या हम है ना फाउंडेशनच्या आहेत त्याचं सौजन्य होतं सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स यांच्याकडे. त्याचबरोबर गुलाब पुष्प जे आपल्याला आज तुम्ही सगळ्यांनी हातात घेत, पुण्यातील काही आमचे डोनर्स आहेत त्यांनी मदत केलेली होती. आज उपस्थित असलेला या कार्यक्रमासाठी अगदी माणुसकी म्हणून, प्रेम आणि जिव्हाळा म्हणून इथे उपस्थित असलेले शिवनेरीचे शिलेदार समूह असेल, बॉर्डरलेस पॅन्थर समूह असेल, हे सगळेजण आज आपल्यासाठी उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतर अगदी आपलं जे महत्त्वाचं आमच्या हम है ना फाउंडेशनला एक अध्यक्ष म्हणून लाभलेल्या स्नेहल भोर मॅम हे आपल्याला त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी बोला. हम है ना फाउंडेशनच्या खजिनदार दीपिका जंगम मॅडम यांनी केलेलंच आहे. परंतु बालमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे बसलाय सावलीत त्या मंडपाचं आणि तुम्हाला तुमच्या कपड्यांना धूळ लागू नये म्हणून आपण जे खाली बसायची व्यवस्था केलेली आहे याचं सौजन्य कुणी केलंय ऐकायला आवडेल. एक छोटी मुलगी पहा तुमच्यासारखीच, ओवी केशव देशमुख. ह्या मुलीचा काल वाढदिवस होता आणि तिच्या आत्याला माहिती होतं की ब्राह्मणवाडा गावामध्ये या प्रकारचा छान असा कार्यक्रम उद्या होणार आहे. मग कार्यक्रम होईपर्यंत मुलांनी उन्हात बसायचं का धुळीत बसायचं? साने गुरुजी म्हणतात, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. ही बैठक व्यवस्था त्या वाढदिवस असणाऱ्या ओवीच्या आत्याने केलेली आहे. त्या आत्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्हाला शालेय पोषण आहार मिळालाय ना? कुणाला कुणाला मिळालाय? बऱ्यापैकी पोट भरलेली आहेत ना? कार्यक्रम होता 8:30 ते 12:30 या वेळात. कार्यक्रम सुरू झाला 9 वाजता आणि आता वाजलेले आहेत 11:35. कार्यक्रम वेळेत आहेत की उशीर झालाय?
वेळेत आहे है ना, अगदी वेळेत कार्यक्रम चालू आहे. त्यामुळं तुमच्या सर्वांची प्रमुख पाहुण्यांची तर व्यवस्था होणारच होती. माजी सैनिक संघाचे जे या ठिकाणी सैनिक आलेले आहेत आदरणीय, त्यांची व्यवस्था होणार होती, पण तुमची व्यवस्था करण्याला आम्ही सर्वप्रथम प्राधान्य दिलं. अगस्त्या फाउंडेशन संचालित सह्याद्री माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक सुनीता शेलार मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय हसे सर यांनी आम्हाला इतकं छान असं सहकार्य केलं ना, आणि तेच नव्हे तर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सर्व शिक्षक वृंद, त्यांचे पिलर्स, त्याचबरोबर सर्व मदतनीस, शिपाई मामा आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, व्यासपीठावर उपस्थित असणारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान देणारे सर्व दिग्गज मान्यवर, त्याचबरोबर पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, समस्त ग्रामस्थ, प्रसिद्धी प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, विविध सामाजिक संस्था, बॉर्डरलेस पॅन्थर्स, शिवनेरीचे शिलेदार, त्याचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, बंधू भगिनी, त्याचबरोबर ऋषितुल्य परिवाराचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी, हम हे ना फाउंडेशनचे सर्व डोनर्स, दाते, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि विशेष म्हणजे ज्यांनी आपलं अतिशय अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले असे सर्व माजी सैनिक संघाचे सर्व सदस्य आणि वीर पत्नी, सॅल्यूट आहे तुम्हा सर्वांना. शत्रु सीमा लांग न जाए, खड़े रहे चट्टानों से, देशभक्ति क्या होती है तुम पूछो वीर जवानों से. शीश झुकाया नहीं भले ही अपने प्राण गवाए हैं, भरा पड़ा इतिहास हमारा वीरों के बलिदानों से, वीरों के बलिदानों से. ब्राह्मणवाडा गावचे शहीद सुपुत्र ज्यांनी आपल्या शौर्याने ही भूमी पुनीत केली असे शहीद संदीप पांडुरंग गायकर यांच्या कुटुंबाला एक छोटासा आधार देण्यासाठी हम हे ना फाउंडेशनने आजचं हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून आभार मानते. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि तुमच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो. स्वामी विवेकानंद म्हणतात पहा, स्त्री आणि पुरुष समाज पक्षाचे दोन पंख आहेत आणि या दोन्ही पंखात समान बळ असल्याशिवाय हा समाज पक्षी प्रगती जाईल. एक स्त्री म्हणून या मुलींना मी थोडा मोलाचा सल्ला देईल. मुलींनो, थोर व्हा पण स्त्रिया व्हा. तुम्हाला माहित नाही, मुलांपेक्षा मुलींमध्ये प्रचंड शक्ती असते, प्रचंड ताकद असते. स्वतःमधील ताकद ओळखा आणि या राष्ट्र निर्माणासाठी या ताकदीचा कसा उपयोग करता येईल याचा तुम्ही विचार करा. आपण पाहतो की आपल्या पुराणातल्या देवी सिंहावर बसलेली आहे आणि तिच्या हातात वेगवेगळी शस्त्र आहेत, म्हणजे स्त्री ही शक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळं आपल्यातली शक्ती ओळखून आपल्या राष्ट्र निर्माणासाठी कशा प्रकारे त्याचा वापर करता येईल याच्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच प्रयत्न करा. युनिटी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हटलं जातं आणि याच पॉलिसीचा वापर करून हम हे ना फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी समाजाला एक मदतीची हाक दिली आणि त्या हाकेला इतक्या लोकांनी प्रतिसाद दिलाय ज्यांच्यामध्ये देशनिष्ठा,
देशाविषयी कळकळ, सैनिकांविषयी आत्मीयता आहे अशा सर्व लोकांनी, इव्हन मी शिक्षिका आहे, माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाला अगदी 100 रुपयापासून या हमहेनासाठी आर्थिक मदत दिलेली आहे. आणि त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की या घामाचा 1 रुपया, आम्हाला स्वतःला बॉर्डरवर जाऊन लढता येत नाहीये ना, मग किमान सैनिकांच्या कुटुंबासाठी आम्ही हा मदतीचा हात देऊ. मुलांना लक्षात घ्या, बॉर्डरवर सैनिक लढतायत, आपल्या प्राणांची आहुती देतायत, इंच इंच जागा लढवतायत, म्हणून तुम्ही इथं मोकळा श्वास घेताय. सावलीमध्ये 2-2.5 तास बसणं अवघड नाहीये. स्वतःला, स्वतःच्या शरीराला एक छान सवय लावा, शिस्त लावा. मोबाईलच्या जमान्यामध्ये आपल्याला शहीद संदीप गायकर या वीरपुत्राचा आदर्श घ्यायचा आहे. समंदर की शांत लहरों को देखकर ये मत समझना कि समंदर में पानी नहीं, तूफान तो और भी उठेंगे जब तक उठने की तुमने ठाणी नाही. नक्कीच तुम्ही हा विचार स्वतःमध्ये रुजवाल आणि तुम्ही सुद्धा देशासाठी काहीतरी योगदान देण्याच्या प्रेरणेने पेटून उठाल याची मला नक्की खात्री आहे. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं, रुख बदलो तो किनारे बदल जाएंगे. या ओळी आहेत तुम्हा सर्वांचे आयडॉल असणारे IPS नांगरे पाटील यांची. थोडक्यात काय, तुमची विचार ही तुमची दशा बदलत असते, म्हणून आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा आणि सकारात्मक विचार असणाऱ्या व्यक्तींबरोबर काम करायला शिका. नक्कीच तुमचं आदर्श व्यक्तिमत्व घडल्याशिवाय राहणार नाहीये. आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि कार्यक्रमाची यशस्वीता तुम्ही वाढवलीत, त्याबद्दल मी पुन्हा एकदा हमहेना फाउंडेशनचे सर्व कार्यकारिणीतर्फे तुमचे आभार मानते. आणि ज्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी इथं आज मोलाचं योगदान दिलं अशा राणी तांबेताई, शुभांगी शेटेताई आणि प्रगती डुमरेताई यांनी पुढे यायचे. अगदी 2 सेकंदात आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. राणीताई तांबे, शुभांगीताई शेटे, प्रगतीताई डुमरे आणि यांचा सन्मान करतायत खजिनदार दीपाली जंगम मॅडम, त्याचबरोबर चेतना कंडोराम शिंदे यांच्या सौभाग्यवती सुविद्या कड आणि धन्यवाद. खूप मोठ्या कवयित्री आहेत. त्यांनी स्त्रीचा मुक्त कॅनव्हास हे पुस्तक लिहिलं आणि हे कवितांनी भर. सर मॅमने जो काही पुस्तक विक्रीमधून जो काही 1.25 लाखाचा फंड तयार केला, तो फंड लखनौ येथे गोरखा रेजिमेंटल सेंटर येथे जाऊन डोनेट केला. खूप मोठी बाब आहे सर. आणि ॲक्च्युली हे जे हमहेना फाउंडेशन आहे हे मॅमच्या याच संकल्पनेमधून उभं राहिलं. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे डोनेशन करत असतो, पण मॅमचं हे जे डोनेशन आहे हे आम्हाला प्रेरणादायी ठरलं आणि त्यातून हमहेना संस्थेचा फाउंडेशनचा उदय झाला. संस्थेचा उदय झाल्यानंतर सर संस्था रजिस्टर्डही नव्हती महाराष्ट्रामध्ये, पण डोनर इतके पुढे आले. आमचे एक डोनर आहेत सर संतोष हाडवळे सर, UAE मध्ये राहतात आणि दर महिना 10,000 रुपये या शहीद फॅमिलींसाठी डोनेट करतात आमच्या संस्थेमार्फत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एवढंच करून स्नेहल मॅम थांबल्या नाही, तर स्नेहल मॅमने एक निर्धार केला आणि दर महिन्याला जो आपला त्या शिक्षिका आहेत दर महिन्याला त्यांच्या पगारामधनं 2,000 रुपये हमहेना फाउंडेशनच्या अकाउंटवर येतात. तसंच आमच्या प्रोफेसर दीपिका जंगम मॅम यांनीही दर महिन्याला यांच्या पगारामधनं 1,000 रुपये फाउंडेशनमध्ये येतात. तसेच आमचे काही ब्लाइंड डोनर्सही आहेत, मी त्यांचंही नाव हे करू इच्छितो. तर आमच्या प्रगती डुमरे मॅम ब्लाइंड डोनर्स आहेत, त्यांनी सांगितलं नाव घ्यायचं नाही, पण आज घ्यावं लागतंय. आमच्या राणी तांबे मॅम खूप उत्कृष्ट कार्य, सगळीकडे सपोर्ट. सकाळी मला उठवले त्यांनी, सकाळी कॉल करून प्रोग्राम आहे बाबा उठलास का,
ठीक आहे. तर अशा या गोष्टींमधनं हे फाउंडेशन उभं राहिलं. मी सर्व आजी माजी सैनिकांना आग्रहाचं निवेदन करतो, आमच्या पॅरेंट्स लोकांना आग्रहाचं निवेदन करतो, आमच्या फाउंडेशनशी जोडा आणि असे ज्या वेळेला अशा काही शहीद फॅमिली असतील त्यांच्यासाठी आपण त्यांचे पुत्र त्यांचे पिता होऊन आपण नक्कीच काहीतरी छोटीशी कृतज्ञता व्यक्त करूया. आणि खूप धन्यवाद आम्हाला या गावानं इथं एवढं सगळा हा सोहळा करू दिला. आमच्या शहीद संदीप पांडुरंग गायकर यांच्या परिवाराचंही खूप धन्यवाद. एवढं मोठं दुःख सहन करून ते आज बसलेत आणि हे दुःख पचवता पचवता त्यांना आता ही आपण ग्वाही देतोय की सर तुमचा एक संदीप देशासाठी न्योछावर झालाय आणि आम्ही हजारो संदीप तुमच्या मागे उभे आहोत. जय हिंद, जय भारत. टाळ्या मॅडमसाठी. उमलवले आहे तर खूप छान वाटतंय. मी गायकर कुटुंबियांना नमस्कार करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात मला करायला मिळाली आणि शेवट एक श्रद्धांजली वाहतो. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आज़ादी, वो जब तक थी सदी संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना, जय हिंद की सेना, जय हिंद की सेना. भारत माता की जय हिंद. चला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजेत तुमचे आभार आणि म्हणून सदस्य चेतनाकड मॅडम आपले आभार मानतायत. Family, to each and every dignitaries on the dais, also the school committee, the teachers, the every student of this school, a very thank you, because you are there, that's why we are able to do this. And also the ex-serviceman who is on my left side, thank you so much for making this event very beautiful, and the media too. So the 2.5 hours, so very thank you to everyone. And the ceremony is coming to the end after the Vande Mataram. So I request everyone to stand. The Vande Mataram will be there for सुभदा मलयज शीतला सस्य